हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 2. सांख्ययोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 2. श्लोक क्रमांक 19. यः एनं वेत्ति हन्तारं यः च एनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतः न अयं हन्ति न हन्तये. जो या सत आत्म्याला मारणारा समजतो, जो या सत आत्म्याला मरणारा समजतो, ते दोघेही याला जाणत नाहीत. कारण हा मारतही नाही आणि मारलाही जात नाही. येथे भगवंत श्री सत आत्मतत्व जाणणे म्हणजे काय ते सांगत आहेत. आत्मा कोणालाही मारत नाही आणि तो स्वतः मरतही नाही. हे ज्याने जाणले त्याला आत्मतत्व समजले असे भगवंत श्री या श्लोकात सांगत आहेत. आत्मा साक्षी भावनेने शरीरात वास्तव्य करतो. तो अकर्ता आहे. तो स्वतः काहीही करत नाही. देहादी इंद्रियांच्या कर्माला तो साक्षी असतो. त्याच्या सत्प्रेरणा उत्सर्जित होत असतात. त्या ग्रहण करून त्याप्रमाणे ब्रह्माचरण ज्याचं त्यानं करायचं आहे. आचरणाची अंमलबजावणी आत्मा करत नाही. ती बुद्धी, मन आणि देहादी इंद्रिय यांच्याकडून होत असते. त्यामुळे आत्म्याकडून कोणाचीही हत्या होत नाही. जो असं समजतो त्याला आत्मतत्व उमजलं नाही असं भगवंत श्री येथे सांगत आहेत. एवढेच नव्हे तर तसे समजणे म्हणजे आत्मतत्व चुकीचे जाणणे आहे. आत्मतत्व सत, अविनाशी, नित्य असते. त्यामुळे त्याला कोणीही मारू शकत नाही. म्हणजेच आत्मतत्व कर्म होऊ शकत नाही. रिकाम्या मडक्यामध्ये हवा असते. समजा आपण मडके फोडले तर त्यात असलेली हवा बाहेरील हवेत मिसळून जाईल. याचप्रमाणे शरीर मृत झाल्यावर त्यातील आत्मा बाहेरील परम आत्म्यात विलीन होईल. तसा तो होत नाही. याचं कारण मानवाची भोगापवर्गता हे असते. तो विषय येथे निरूपण करायचा नाही. परंतु यामधून एक गोष्ट स्पष्ट आहे की शरीर मृत झाले तरी त्यात वास्तव्य करणारे आत्मतत्व नष्ट होत नाही. ते देहत्याग करून बाहेर पडते. हे असे जाणणे म्हणजे आत्मतत्व उमजणं होय. तसं न जाणणं म्हणजे आत्मतत्व चुकीचं जाणणं होय. यामधून एक चुकीचा समज निर्माण होऊ शकतो की जर आत्मा मारत नाही आणि मरतही नाही तर जीवाची हत्या करायला, खून करायला काहीच हरकत नाही. त्यामुळे काहीच बिघडत नाही असा गैरसमज करून घेऊ नये. कोणाला स्वार्थासाठी मारणं ही हत्या आहे, हा खून आहे, हा अधर्म आहे. परंतु अधर्म करणाऱ्यांना धर्माच्या रक्षणाकरता, जनतेच्या सौख्यासाठी, समाजाला उपद्रव देणाऱ्यांना, इतरांचे जीवित धोक्यात आणणाऱ्यांना वगैरे अशाच कारणांनी ठार मारणे हे निंदनीय नाही. हे कायदेशीर आहे. हे समाजाभिमुख काम आहे. हे धर्मकृत्य आहे. जगा आणि जगू द्या या तत्वाच्या अंमलबजावणीकरता त्याला हरताळ फासणाऱ्यांची नाईलाजाने केलेली ही हत्या समर्थनीयच आहे. अजून एक गैरसमज, चुकीची समजूत होऊ शकते की भगवंत श्री अर्जुनाला हिंसा करण्यास प्रवृत्त करत आहेत की काय. हा समजही चुकीचा आहे. येथे 3 गोष्टी समजावून घ्यायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे अर्जुन दुष्टांना, शत्रूला, अधर्माने आचरण करणाऱ्यांना धर्मयुद्ध करून जिंकायला उभा ठाकला आहे. त्यामुळे त्याला युद्ध कर हे सांगणे गैर तर नाहीच, उलट तेच समयोचित आहे. दुसरी गोष्ट म्हणजे यात अर्जुनाचाही मृत्यू होऊ शकतो हे भगवंत श्रींनी स्पष्ट केले आहे. म्हणूनच त्यांनी त्याला युद्धात मरण पावलास तर स्वर्ग प्राप्त करशील असं सांगितलं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे भगवंत श्री अर्जुनाला झालेला मोह त्याला नातेवाईकांच्या मृत्यूच्या भीतीने होणारे दुःख नष्ट करण्यासाठी चिर आत्मतत्व समजावून सांगत आहेत. त्याला त्याच्या कर्तव्य कर्माच्या आड येणाऱ्या मानसिक असंतुलनातून ज्ञानयोगाने बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. येथे कठोपनिषदातील 1.2.19
या मंत्राचा प्रभाव आहे. माझं कठोपनिषदावर लिखाण उपलब्ध आहे, ते पहावे. हरिओम.